धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नळी वडगाव येथील वृद्धाश्रम परिसरात सुरू असलेल्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून अपुऱ्या पैशांमुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकत नसल्यामुळे सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले आहे। नेहमीच समाजसेवेबरोबरच गोरगरीब निराधार वृद्धांची सेवा करण्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील वृद्धाश्रमास अनोखे सहकार्य केले आहे। त्यातच या वृद्धाश्रम परिसरात सुरू असलेल्या मंदिराचे काम पूर्णत्वाकडे जात असतानाच अपुऱ्या पैशांमुळे बंद पडलेले मंदिराचे काम पुन्हा नारळ फोडून सुरू करत आम्ही तर मदत करतोच, पण आपण देखील सढळ हाताने मदत करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले आहे। तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी गेल्या 10 वर्षांपासून आमच्या वृद्धाश्रमात मदत करत आहेत। त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला बोर, 3 शेड, पिण्याची चक्की, पाण्याच्या टाक्या, रग, वृक्षारोपण, अन्नधान्य आणि फरशी, खिडक्या, दरवाजे असे बरेच साहित्य मिळाले असल्याचे वृद्धाश्रम संचालक गहिनीनाथ लोखंडे यांनी यावेळी स्पष्ट करत कोठारी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज लोखंडे, अमोल शेठ लोहकरे, विनोद तोंडे, मोहन नागरगोजे वृद्धाश्रम मधील नागरिक उपस्थित होते। आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी आम्ही संत ज्ञानेश्वर माऊली सेवाश्रम वृद्धाश्रम हे नळी वडगावला आहे येथे आलेलो आहे। आज भेट दिली। इथे मंदिराचं काम चालू आहे, त्याच्या स्लॅबचं आत्ताच आमच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। या बाबांना आम्ही नेहमी मदत करतो। 2016 पासून मी इथे येत आहे। लोकांच्या मदतीने इथे आम्ही एक बोर घेऊन दिला, लगेच दुसरा एक बोर परत एक जणांनी दिला, पाण्याच्या टाक्या दिल्या, कोणी चक्क्या दिल्या, कोणी शेड दिले। आज इथे नावारूपाला आलेलं आहे। बांधकामाचं काम चालू आहे। ह्याचा स्लॅब चालू होणार आहे। यासाठी जर कोणाला काही मदत देता आली तर नळी वडगाव फाटा येथील या वृद्धाश्रमाला मदत करावी। समजा कधी कोणाला मेळ लागला नाही तर मला संपर्क करावा ही नम्र विनंती। धन्यवाद। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहमदनगर।